आणि बाबासाहेब जेवायला आले. ते आईला म्हणाले, मला तुमच्या हातचं मला पिठलं खायचं होतं. बाबासाहेब हे राज्यघटनेचे शिल्पकार होते. पण राज्यघटना लिहिली म्हणजे काय? कलम नंबर 1 म्हटलं तर कलम 1 मध्ये आपल्या देशाचं नाव आहे. आपल्याला माहिती आहे की इंडिया दॅट इज भारत. तर हे कलम कसं आलं? तर तुम्हाला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की या देशाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. देशाचं नामकरणच, देशाचं नाव ही साधी गोष्ट नाही. त्याचं म्हणजे घटना तर लिहिलीच, परंतु देशाचं नाव बाबासाहेबांनी. की बाबासाहेब विद्यार्थी दशेमध्येच असताना त्यांना असं प्रतीत झालं होतं की आगामी काळामध्ये आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य येणार आहे आणि हे स्वातंत्र्य जर आलं तर आपण काय करू शकतो. बुद्धाचं चरित्र वाचून बाबासाहेबांच्या मनावर फार परिणाम झाला आणि बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक माणूस हा प्रज्ञावंत होऊ शकतो. तर बाबासाहेब हे सिम्बॉल ऑफ नॉलेज कसे झाले याची उत्सुकता होती. जीवनाचा संघर्ष अगदी शून्यातून शिखरापर्यंत जाण्याचा जो असतो, या संघर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश म्हणजे शिक्षण रूपी वाघिणीचं दूध प्राशन करणं. आणि हे वाघिणीचं दूध प्राशन करून ज्यांनी शून्यातून आज कळसापर्यंत आपलं जीवन उभं केलेलं आहे, यामध्ये संघर्ष आहे, चळवळ आहे, विचार आहे, लोकाभिमुक्त आहे आणि तात्विकताही आहे. हे सगळं करत असताना जनसंपर्क हा ज्यांचा दांडगा जीवनातला एक मोठा भाग राहिलेला आहे, असं एक व्यक्तिमत्व जे गेली 40-45 वर्ष सातत्यानं त्यांचं जीवन हे समाजासाठी अर्पित आहे, चळवळीसाठी अर्पित आहे आणि समाज आणि समाजाचं उत्थान हा ज्यांच्या जीवनाचा ध्येयाचा गाभा आहे, असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय जयदेव गायकवाड सर आपल्यासोबत. जय सर, म्हणजे तुमचा जीवन प्रवास फार खडतर आहे, संघर्षमय आहे, आज एका उंचीला आलेला आहे. पण या सगळ्या प्रवासात तुम्ही बाबासाहेबांकडे नेमकं कसं पाहतात? म्हणजे बाबासाहेब तुम्हाला कशा पद्धतीनं बाबासाहेबांचा एक संवाद समाजासोबत करावा हे तुम्हाला नेमकं कोणत्या पैलूंना घेऊन सांगावंसं वाटेल? माझ्या जीवन प्रवासाचा जेव्हा मी मागे जाऊन वळून पाहतो, बाबासाहेब आंबेडकर मला पहिल्यांदा दिसतात. ते मी अवघा वयाच्या 8 वर्षाचा, 7 ते 8 वर्षाचा असेल आणि त्याची पार्श्वभूमी अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे माझे वडील पहिल्या फळीतले कार्यकर्ते होते आणि माझा जन्म झाला गावाकडे झाला आणि त्या गावाकडे माझ्या घरामध्ये गावच्या बाबासाहेबांचा आणि कार्यकर्त्यांचा एक फोटो होता आणि तो सामुदायिक फोटो मी पाहायचो त्याच्याकडे. तर मला माझी आई सांगायची की हे बघ, हे बाबासाहेब, हे बघ तुझे वडील. 7-8 वर्षाचा आणि वडील नुकतेच वारले होते आणि अशा एक वेगळ्या त्या कोवळ्या वयातल्या त्या ज्याला करुणेची असे एक वातावरण असलेल्या घरामध्ये. पण आई म्हटली की तुझे वडील आहेत. मी माझ्या वडिलांचा त्याच्यामध्ये फोटो पाहायचो कौतुकाने. ते 3 पीस सूटमध्ये त्यांचे होते. तर मी म्हणायचो हे तर खूप श्रीमंत होते, मग आपण एवढे गरीब का? तर ते मी तुला नंतर सांगेल, पण हे बाबासाहेब कोण? मग मी म्हणायचो. तर मला माझी आई सांगायची, अरे बाबासाहेब आपले राजा होते, आपले राजा होते. याचं मला खूप आश्चर्य वाटायचं त्या काळात. मग ते कसे काय राजा होते, मग आता कुठे आहेत वगैरे असे प्रश्न विचारतात. आणि ते त्यावेळेला होते बाबासाहेब. तर ते म्हणायचे आपले राजे ते मुंबईमध्ये असतात, परंतु म्हटलं ते कसे काय जरा राजे झाले? ते म्हणे ते खूप शिकलेले होते. माझा पुढचा प्रश्न, किती शिकलेले होते? आता मला माहीत होतं माझी आई अडाणी, पण तरी देखील मी हे प्रश्न विचारतो. ती म्हणायचे त्यांच्या एवढा माणूस कोणीच शिकला नाही. हे त्यांचं. आणि ते मला इतकं भिडायचं की जेव्हा ती म्हणायचे की बाबासाहेबांच्या एवढा शिकलेला माणूस आपल्या देशात नाही का? म्हटले देशात नाही, जगात नाही. तर त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल माझ्या मनात एकदम असं एक मोठं कुतूहल निर्माण व्हायचं की आणि त्यांच्या त्या फोटोकडे मी बघत राहायचो. आज देखील मी पाहतो की आपल्या कुटुंबामध्ये देखील लहान मुलं आहेत ना, 2 वर्षाची झाल्यानंतर आपण त्याला कडेवर घेऊन फिरवायला लागतो, तर बाबासाहेबांचा फोटो दाखवतो आणि त्याला विचारतो, त्याला ते म्हणते बाबा बाबा म्हणतं. मला कळत नाही की बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व या लहान वयामध्ये मुलांना
फार आकर्षित करतं, हे एक वेगळेपण माझ्याला जाणं. तर माझा जो शोध सुरू झाला तो तेव्हापासून, तो नंतरच्या काळामध्ये, मधला काळ मी नंतर सांगेल तुम्हाला, पण संघर्षाचा काळ गेला. माझी आई फार ध्येयवादी होती. तिने बाबासाहेबांना जवळून पाहिलं होतं वडिलांच्यामुळं, आणि त्यामुळे ती इतकी स्वाभिमानी होती. आणि चळवळीची अस्मिता ज्याला नाव, तिच्या डोक्यामध्ये चळवळ हा एवढा मोठा भाग होता की आमच्या गावातल्या सगळ्या बायकांना एकत्र करून ती अंगणामध्ये बसून 5-25 बायकांना बाबासाहेब कसे ते सांगायचे, तर बायका तल्लीन व्हायच्या. त्यामुळं नकळतपणे ती आमच्या घरातच नव्हे तर आपल्या समाजामध्ये, गावामध्ये ते एक प्रकारचं पुढारपण तिच्याकडे होतं की ह्या बाईने आंबेडकरांना पाहिलेलं आहे, आंबेडकरांना तिने जेव घातलेलं आहे. मग अशा त्या परिस्थितीतून आमचा स्वाभिमान होत गेला पुढे. आणि जरी आम्ही गरीब होतो, परंतु एक आम्हाला लाईन ऑफ ॲक्शन म्हणतात किंवा लाईन ऑफ थिंकिंग किंवा एक दिशा जीवनाला ती मिळाली होती की आपल्याला तिने सांगितलं की बाबासाहेब सर्वात जास्त शिकलेले आणि तू देखील शिकू शकतोस. हे माझ्या आईने मला खरं सांगतो. आणि मग मी पाहिलं की जो शिकायला लागलो तो मी 1ली, 2री, 3री असे ओळीने माझ्या ज्या निमगाव म्हणून गाव आहे खेड तालुक्यामध्ये, तिथे मी पहिलाच यायचो. नंतर शेजारचं दावडी म्हणून गाव आहे, तिथे पण मी 7वीपर्यंत पहिलाच यायचो. पुढे नंतर मी अहिल्याश्रममध्ये आलो, तिथे पण वर्गामध्ये पहिला, दुसरा असायचो. तर हे त्याचं कारण ही जी अस्मिता मिळाली की बाबासाहेबांच्या सारखं आपल्याला शिकायला पाहिजे. मग शिकत गेलो. फार प्रतिकूल परिस्थिती होती, पण मग BA झालो, मग नोकरी केली. नोकरी करता परत LLB झालो, LLM झालो. आणि खूप समाधान की मी माझ्या पिढीमधल्या इतरांच्या बरोबरीने नव्हेत, म्हणजे इतर ब्राह्मण किंवा वरिष्ठ समाजाच्या मुलांच्या किंवा मित्रांच्या बरोबरीने मी शिकतो, याचा एक मला खूप अभिमान. बाबासाहेबांच्या सोबत म्हणजे तुमच्या वडिलांचा एक फोटो आहे आणि असं दिसतं त्या फोटोमधून की वडील हे बाबासाहेबांच्या बरोबर एक पहिल्या फळीचे कार्यकर्ते आहेत, सुटाबुटात आहेत. तर आणि तो जो बाबासाहेबांबरोबरचा त्यांचा जो फोटो आहे तो कोणत्या वर्षीचा आहे आणि नेमका कशा निमित्तानं आहे? तो जो फोटो आहे तो 1932चा फोटो आहे, म्हणजे पुणे कराराच्या दरम्यान. आपल्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले जेवढे लोक, म्हणजे बाबासाहेब जेव्हा गांधीजींनी उपोषण केलं आणि पुणे करारामध्ये, म्हणजे त्या करार झाला त्यानंतर, तो मोठी स्टोरी आहे पुन्हा ती रोमांचित करणारी. पण त्या काळात हे सगळे कार्यकर्ते, त्यापूर्वी एक स्टोरी तुम्हाला म्हणून सांगू इच्छितो की वडील हे 1917 सालामध्ये बाबासाहेब MA आणि PhD करून आले मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये काही असे म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदरच्या काळामध्ये वलंकर गुरुजी जसे होते तसे मुंबईमध्ये रेवजी दगडूजी डोळस, डेव्हिड बुवा किंवा अशी सगळी मंडळी काम करत होती. तर त्यांचं एक मंडळ असायचं आणि ते मुंबईमध्ये रात्रीच्या शाळा चालवणे, समाज जागृती करणे अशा प्रकार म्हणजे सोमवंशी मित्रमंडळ वगैरे होतं. त्याच्यामध्ये माझे वडील जवळजवळ सगळ्या याच्यामध्ये पुढाकार घेत असल्याचं नंतर मी जेव्हा BA झाल्यानंतर पुस्तकं वाचायला लागलो आणि पाहिलं तर चांगदेव खरमुडेंच्या पुस्तकामध्ये सगळे तपशील मिळाले की दगड चाळीमध्ये आमचे वडील आणि त्यांचे मित्र हे रात्रीची शाळा चालवत होते. तर असा तो त्या बॅकग्राऊंडमध्ये वडिलांचा एक नकळतपणे, जरी वडील माझ्या वयाच्या 8व्या वर्षी गेले असले तरी त्यांचा एक ती प्रेरणा म्हणा किंवा एक वारसा आणि बाबासाहेबांशी अशा प्रकारची जोडणी ही त्या काळात त्याच वयामध्ये झाली. आणि नंतर मी खूप आकर्षित होत गेलो बाबासाहेब. आईकडून आपल्याला तुम्हाला हे कळलं की बाबासाहेबांनी वडिलांचे संबंध कसे, मग त्यावेळी आईचाही म्हणजे वडिलांच्या अनुषंगाने बाबासाहेबांबरोबर काही संवाद झाला होता का, किंवा अशा काही गोष्टी तुम्हाला यायच्या का बाबासाहेबांच्या विषयी आईच्या माध्यमात? आता शेवटी वडील वाढल्यानंतर आईच अनेक गोष्टी त्यावेळेचं त्या वय असतं, खूप कुतूहल असतं, अनेक प्रश्न पडत असतात लहान मुलांना. मी विचारायचो तू मुंबईमध्ये तुम्ही होता तर मग कुठे राहत होता? तर बाबासाहेब जिकडे राहत होते माटुंगा वगैरे, तर त्या भागातच आमचे वडील पण राहत होते. सकाळी तर ती एक आठवण मला सांगते की सकाळी बाबासाहेब फिरायला निघायचे. तर ते फिरायला निघताना आमचे एक मामा होते दगडू सोनवणे म्हणून, माझ्या आईचे धाकटे. तर ते आईकडे असायचे. वडिलांनी त्याला ड्युटी दिली की तू साहेबांच्या मागे मागे चालत जाय. तर ते आई खिडकीतून पाहायची आणि साहेब असे बाबासाहेब चालले तर आमचे मामा त्यांच्या मागे जात आहेत आणि अनेक काही लोक. तर ती एक आठवण आहे. आई एक आठवण सांगायची की एकदा बाबासाहेबांना आपल्या घरी जेवायला बोलवलं होतं
आणि जेवायला गेलं तर अर्थात लोकांना नेहमी असं व्हायचं की बाबासाहेबांना काय खायला घालून काय नाही, महिलांना देखील वाटायचं काय करून काय नाही, घाबरलेले देखील असायचे. तर आई म्हणते की मी तर खेड्यातून आलेली होती, तर मी खेड्यातली बाई मी कसे, पण माझे वडील आधुनिक होते त्या काळात, ते रेल्वेमध्ये चार्जमन होते आणि सुस्थितीत होते, त्यामुळं बाबासाहेबांना काय द्यायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं सगळं. पण ते स्वतः त्यांनी, ते आई सांगायची, त्यांनी कुचंबर बनवला, त्यांनी चिकन बनवली किंवा काय काय सगळे पदार्थ केले, तर त्यांच्या देखरेखीखाली ते बनवलं आणि बाबासाहेब जेवायला आले. बाबासाहेब जेवले खूप व्यवस्थित, पण ते आईला म्हणाले की मी तुमच्याकडून चिकन वगैरे अपेक्षा नव्हती केली, मला तुमच्या हातचं मला पिठलं खायचं होतं. ही एक आठवण तिला, ती अशी खूप आनंदी, तिच्या चेहऱ्यावर आनंद की बाबासाहेब मला म्हटलं की अरे तुमच्या हातचं मला गावाकडं पिठलं करतात ना तसं पाहिजे होतं. ती हसली. मग परत यानं वगैरे असं काही ते बोलणं झालं, परत काही येणं झालं नाही, परंतु ती एक आठवण अतिशय आनंदाने आई सांगायची आणि त्याच्या आम्हाला खूप वेगळं वाटायचं खूप, की आपल्या आईने बाबासाहेबांना जेव घातलं, हे देखील मोठी गोष्ट. बाबासाहेबांच्या म्हणजे ह्या आठवणी म्हणजे एक खूप मोठ्या आठवणी. बाबासाहेबांच्या नंतर म्हणजे बाबासाहेबांच्या कुटुंबाबरोबर असे काही कौटुंबिक संबंध त्यानंतर राहिले का हो, किंवा येत राहिले का? नाही, आईच्या सांगण्याप्रमाणे म्हणजे कौटुंबिक फार नाही आले, पण आई सांगत होती की बाबा, माझे वडील आणि बाळाराम आंबेडकर साहेब यांची चांगली मैत्री होती वगैरे, तर त्यांच्या कुटुंबातल्या गोष्टी ते एकमेकाला शेअर करायचे एवढं माहीत आहे. परंतु त्या काळामध्ये चळवळच सुरू झाली होती, पण त्या चळवळीचा भाग म्हणून मला नंतर मी वाचायला गेलो तर माझ्या लक्षात आलं की बाबासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे दौरे केले, मग पुणे जिल्ह्यामध्ये खूप दौरे केले. त्याच्यामध्ये अहिल्याश्रममध्ये त्यांनी सभा केली. अहिल्याश्रम म्हणजे सगळ्या पुण्याचे लोक अस्पृश्यांच्या त्यावेळेला परिषद म्हणायचे ते अस्पृश्य. त्यानंतर इथे घोडेगाव म्हणून गाव आहे, नारायणगाव, तर नारायणगावमध्ये एक बाबासाहेबांनी अस्पृश्यांची परिषद केली. नंतर घोडेगाव म्हणून आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये, तिथे एक परिषद केली आणि त्या सगळ्या परिषदांना वडील होते आणि त्यांचे फोटो आहेत किंवा त्या सगळ्या आठवणी आहेत त्या, आणि चांगदेव खोरमोडेंच्या पुस्तकामध्ये ते सगळ्या नोंदी आहेत. तर तो कालखंड साधारणतः 40 सालाच्या पूर्वीचा आहे सगळा. बिलकुल. त्याच्यानंतर माझा जन्म 45च्या पुढचा, त्यामुळे नंतरचं अमितचं बालपण गेलं. मग हे मी ज्या गोष्टी सांगतो ह्या 52 सालामध्ये आई मला सांगायची. 52 साल त्यावेळी वडील वारलेले होते आणि मग त्या खडतर तो कालखंड गेला आणि नंतर आम्ही पुण्याला आलो. मग नंतर मी वयात आलो, ग्रॅज्युएट झालो आणि तेवढ्या दलित पॅंथरची चळवळ सुरू झाली. बाबासाहेब म्हणजे आईने सांगितलेले बाबासाहेब आणि बाबासाहेबांचे वडिलांचे एक संबंध, हे सगळं वातावरण असताना पण तुम्हाला बाबासाहेब नेमके कसे कळले आणि केव्हा कळले, जे वैचारिक स्वरूप जे बाबासाहेबांचं आहे? एक झालं की मग बाबासाहेबांच्या बद्दलचं कुतूहल, पण त्या काळामध्ये आता आम्ही ग्रामीण भागात राहतो, म्हणजे पुस्तकं वगैरे वाचायला काही मिळत नव्हती, परंतु मी हुशार विद्यार्थी असलो तरी. पण नंतरच्या काळामध्ये 56मध्ये जेव्हा बाबासाहेब गेले ना, तर त्यावेळेला एक माझ्या त्या बालमनावर एक प्रकारचा, आमच्या अवतीभोवती सगळे लोक रडत. आमचे शिक्षक 2-3 शिक्षक हे आंबेडकरी चळवळीतलेच होते, म्हणजे त्या बौद्ध समाजाचेच होते. एक गायकवाड गुरुजी होते, सोनवणे गुरुजी होते, आणि ते एक दिवस आले आणि वर्गात रडायलाच लागले. ते म्हटलं काय झालं, त्यामुळे बाबासाहेब गेले. तर ती एक हृदय आठवण एक मला आठवते. पण ते लोक नंतर मग मुंबईला गेले. आम्ही फार लहान होतो, परंतु नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या आठवणी सांगणाऱ्या अनेक अशा सभा व्हायला लागल्या. आणि मी खूप लहान होतो, 6वी-7वीला असेल, त्यावेळेला बाबासाहेबांच्या जीवनावर मला बोलायला सांगायचे हुशार विद्यार्थी. तर मी अनेक गावामध्ये काही माझी भाषणं मी केलेली होती बाबासाहेब. तर त्या काळामध्ये मी आचार्य अत्रेंनी जो बाबासाहेबांच्यावर विशेषांक काढला होता मला, तो मी मिळवला होता किंवा मला कुणीतरी शिक्षकाने आणून दिला होता. तर त्याच्यामधली काही काही वाक्य मला फार आवडायची, की ते आचार्य अत्रे लिहितात की बाबासाहेब म्हणजे धर्ममार्तंडाच्या छाताड्यावर बसून त्याचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखं, असे बाबासाहेबांचं वर्णन. तर बाबासाहेब म्हणजे धर्ममार्तंडांचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखं. ह्या गोष्टी मी जेव्हा लोकांमध्ये बोलायचो तर मला पण खूप प्रतिसाद मिळायचा.
56 सालानंतरची गोष्ट आहे, 57-58 मध्ये. आणि मग 60 मध्ये मी पुण्याला आलो. तरी बाबासाहेबांकडे पाहताना म्हणजे बाबासाहेबांचे जीवनाचे वैचारिक पैलू अनेक आहेत, तर त्यातला सर्वात तुम्हाला आकर्षून घेणारा वैचारिक पैलू किंवा बाबासाहेबांनी वैचारिकदृष्ट्या हे केलेलं काम, असं कुठलं तुम्हाला असं प्रेरणादायी वाटतं किंवा ते बाबासाहेबांचं काम एक ॲप्रिशिएट तुम्हाला करतं? असं आलं की बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली. बाबासाहेब असं सहजपणे लोक बोलताना बाबासाहेब हे राज्यघटनेचे शिल्पकार होते, पण राज्यघटना लिहिली म्हणजे काय, तर त्याचा अर्थ समजून घेण्याचं वय होतं आमचं. 7वी-8वी नंतर आपण विचार करायला लागतोच नाही म्हटलं तरी. आणि त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू आली होती आणि आमच्या खेड्यापाड्यामध्ये SM जोशी, नागो गोरे वगैरे यांच्या सभांना मी जायचो. आणि मी ते पाहिलं की त्यावेळेला ते बाबासाहेबांचे उल्लेख सारखे करायचे आणि बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना दिली आणि माणसाला आणि त्यामध्ये दलितांना, अस्पृश्यांना मानवी हक्क दिले. ही वाक्य मला कुठेतरी अशी स्पर्श करायची. आणि मग माझ्या लक्षात आलं की देशामध्ये मग तर लोकशाही आलीच होती, स्वातंत्र्य आलं होतं 57-58, 60च्या दरम्यान तर 10 वर्ष झाली होती. आणि बाबासाहेब पण गेले 56 साली. तर 56 साली गेल्यानंतर जे तो एक 57-58चा कालखंड मला आठवतो की बाबासाहेब गेले त्यावेळेला अशा काही बातम्या आल्या की बाबासाहेबांच्या अंत्यविधीला सर्वात जगात मोठी अंत्यविधी झाली, लाखो लोक होते, त्याचे फोटो पाहायला मिळायचे आणि त्याच्यानंतर त्या कथा सगळ्या ऐकायला मिळाल्या. तर मग बाबासाहेब किती माणूस असेल याचं एक मनामध्ये एक सतत असं एक चित्र बनत गेलं की ज्याला काय म्हणतात एक इम्प्रेशन की बाबासाहेब एक महान व्यक्तिमत्व आहे हे. कारण बाबासाहेबांचे विचार करण्याची त्यावेळेला कुवत नव्हती, पण बाबासाहेबांचं समजून घेण्याची मात्र उत्कंठा किंवा जे काय म्हणतात ती उत्सुकता, जिज्ञासा ती वाढत गेली. आणि मग पुढे नेमकं दलित म्हणजे 1972 साल आलं, पाहता ग्रॅज्युएट झालो आणि दलित पॅन्थरची चळवळ सुरू आली. मग पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना भिडलो. अशा प्रकारे आपण पॅन्थरच्या संदर्भात जाणणारच आहोत, पण तरी बाबासाहेबांचा पैलू म्हणजे आता तुम्ही फार आधीच LLB LLM केलं आणि हा जो अभ्यास आहे म्हणजे या अनुषंगानं बाबासाहेबांचं जे घटना बनवण्यातलं जे काही योगदान आहे किंवा जी भूमिका बाबासाहेबांची आहे त्या भूमिकेकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? ॲक्च्युली मी चळवळी करताना त्यावेळेला नुसताच ग्रॅज्युएट होतो, परंतु मी घटनेवरची पुस्तकं आणून वाचत होतो, नाही असं नाही. आणि त्याच दरम्यान मी लॉला ॲडमिशन घेतल्यानंतर मग मात्र राज्यघटना एक विषय असतो लॉला. तर राज्यघटना विषय मी अभ्यास करायला लागलो तर मला ती राज्यघटना कळायला लागली आणि मी मग त्याच्यामध्ये CA डिबेट नावाचा असा एक कुठेतरी संदर्भ असतो. CA म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्स. मग माझी उत्सुकता, जिज्ञासा वाढली की अरे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली म्हणजे एक संविधान समिती असते, समितीमध्ये डिबेट्स व्हायचे. मग बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये सर्वात मोठा रोल बाबासाहेब. मग ते सगळं इतिहास कळत गेला की बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी संपूर्ण घटना निर्मितीमध्ये सर्वात मोठं योगदान दिलेलं आहे. तर मग ज्यावेळेला मी लॉचं करत असताना मग मी LLM करायचं ठरवलं. तर मी जर CA डिबेट्स हे शब्द वाचले नसते तर मी LLMला गेलो नसतो, मी डायरेक्ट वकिली करायला लागलो. पण मला असं वाटलं की नाही रे, CA डिबेट म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली, त्या घटना समितीमध्ये प्रचंड संघर्ष झाले आणि त्याच्यामध्ये एक कलम निर्माण झालं. ते कलम निर्माण करताना बाबासाहेबांनी दाखवलेले जे बौद्धिक सामर्थ्य आहे ते त्याच्यामध्ये कळतं आपल्याला. आणि मग आपण ते CA डिबेट्स वाचले पाहिजे ही उत्सुकता झाली. आणि मग नंतर मी जेव्हा LLM करायला लागलो त्याच दरम्यान आंबेडकरी चळवळीमध्ये एक दिवस मी दिल्लीला गेलो होतो. म्हणजे सांगायला हरकत नाही, प्रकाश आंबेडकरांच्या बरोबरच मी गेलो होतो. आणि मग त्यांना ते नुकते राज्यसभेचे सभासद झाले होते, राज्यसभा 89 साली. तर मी पार्लमेंट हाऊसला गेलो असताना त्यांना मी म्हटलं की मला हे CA डिबेट्सचे सगळे अंक पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो 89 साली मी सगळे अंक तिथे तुम्ही पाहू शकता, ते हिरवे जे आहेत हे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्स आहेत, ते घेऊन आलो. आणि घेऊन आल्यानंतर मग मी त्याचा अभ्यास सुरू केला. आता सलगपणे अभ्यास होत नसतो कधी कधी माणसं, पण काही घटना पण घडतात. तर साधारणतः 90-92 सालामध्ये एक नकळतपणे मी फिरायला गेलो असताना ॲक्सिडेंट झाला आणि मी पाय फ्रॅक्चर झाला. म्हणजे घरात बसलो तर मी सगळे CA डिबेट्स वाचून काढले
आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण CA डिबेट्स नुसतं वाचून चालणार नाही, आपण त्याच्यावर लिहू शकतो. आणि मग त्याच्यावर मी नोट्स काढल्या. CA डिबेट्स मधल्या कोणती कलमं, तिथे काय संघर्ष झाले, किती वादविवाद झाले, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी शेवटची उत्तरं काय होती, त्या उत्तरामधून मला कळत गेलं की मग ते कलम कुठल्या स्वरूपाचं आहे. आणि मग ते अगदी उदाहरणार्थ कलम नंबर 1 म्हटलं तर कलम 1 मध्ये आपल्या देशाचं नाव आहे. तर ते आपल्याला माहिती आहे की इंडिया दॅट इज भारत. तर हे कलम कसं आलं, तर सुरुवातीला ते कलमावर चर्चा सुरू आली, तेव्हा बाबासाहेबांनी सांगितले की आपण या कलमावर म्हणजे देशाचं नाव ठेवायचं कलम आपण सगळ्यात शेवटी ठेवू. पण नंतर मग ते फार शेवटच्या पर्वात आलं, त्यावेळेला परत मी ते कलम पाहिलं तर माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब तिथे अनेक लोकांनी ते पूर्वी कसं होतं की घटनेचा जो मसुदा असा तर देशाचं नाव ठेवायचं. तर मग काय नाव ठेवायचं, लोकांच्या सूचना. तर अनेक लोकांनी वेगवेगळ्या सूचना केल्या. तर कोण म्हणाले की या देशाचं नाव काहीतरी असं हिंदुस्थान ठेवू, वेगवेगळी नावं ठेवली वेगवेगळ्या याच्यावर. तर ते HV कामथांनी मात्र एक दिलं होतं की जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया असं त्यांनी सूचना केली. पण बाबासाहेबांनी म्हणजे ती अंशतः मान्य केली, परंतु बाबासाहेबांनी जी दुरुस्ती दिली ती सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. ते म्हटले की आपण इंडिया हा देशाला इंडिया दॅट इज भारत ही माझी सूचना आहे. ही केल्याबरोबर सभागृहामध्ये एवढा प्रचंड कल्लोळ झाला, सर्वांनी बाके वाजवले, सगळेजण खुश झाले की बाबासाहेबांनी आपल्या देशाचं नाव भारत हे सांगितलेलं आहे. आणि सर्वांनी ते मान्य केलं. आणि मग एक जण त्याच्यावर बोलायला लागला, म्हणजे कमलापती त्रिपाठी म्हणायला लागलं की भारत म्हणजे ते रामायणातील त्या रामाचे हात मला आठवत, असं काहीतरी बोला. बाबासाहेब म्हटले हे काय बोलण्याची गरज नाही, मी तुम्हाला हे नाव सुचवलं याच्यावर. आणि मग त्यांनी जास्त बोलू दिलं नाही कोणाला, परंतु प्रत्येकाने इतिहासातले प्राचीन इतिहासातले संदर्भ देऊन बोलायला लागले. पण बाबासाहेबांनी इतकं म्हणजे तो महत्त्वाचा निर्णय होता की देशाचं नाव काय ठेवायचं, तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की या देशाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी. देशाचं नामकरणच, देशाचं नाव ही साधी गोष्ट नाही. त्याचं म्हणजे घटना तर लिहिलीच, परंतु देशाचं नाव बाबासाहेबांनी, हे मला इतकं मी जेव्हा ते वाचलं मी CA डिबेट्समध्ये तर आय वॉज टेरिफिक. म्हणजे मला फार आश्चर्यचकित झालं. मग बाकीच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली म्हणजे संविधान सभेमध्ये आणि बाबासाहेबांकडे अनेक समित्याही आल्या, जवळपास 7 समितींचे बाबासाहेब होते सभा. पण बाबासाहेबांचं मसुदा समिती जी आहे म्हणजे बेसिक स्ट्रक्चर निर्मिती जी होती ती सगळी तिथून झाली. आणि तिथून निर्मिती झाल्यानंतर संविधान सभेला ते बिनविरोध पटवून देणं ही बाबासाहेबांची जी भूमिका आहे. तर या भूमिकेला तुम्ही कसं पाहतात आणि बाबासाहेब इथं कसे यशस्वी होतात? खरं म्हणजे आता संदर्भ मागे पुढे जातील, पण मी जेव्हा बाबासाहेबांकडे पाहतो की बाबासाहेबांनी या घटना समितीचं आणि विशेषतः मसुदा समितीचं ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं ते काम एवढं प्रचंड होतं की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ते 18 तास काम करत होते. हे काम करत असताना बाबासाहेबांना असं एक लक्षात येतं की हे कसं सहजपणे करू शकत होते, हे अथॉरिटी कसे झाले असतील. आता मी खरं म्हणजे फार उशिरा, पण मागे जाऊन जेव्हा मी त्याचा इतिहासाचा धांडोळा घेतला तर आता माझ्या असं लक्षात आलंय की बाबासाहेब हे केवळ भारतीय राज्यघटने आपल्याला म्हणजे काही आता संदर्भ मागे पुढे जाऊन होतील, पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की बाबासाहेब विद्यार्थी दशेमध्येच असताना त्यांना असं प्रतीत झालं होतं की आगामी काळामध्ये आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य येणार आहे आणि हे स्वातंत्र्य जर आलं तर आपण काय करू शकतो. तर म्हणजे ते जे अभ्यास करायला गेले होते जेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये 1913 साली, तर 13 साली आता त्याला दुसरा एक संदर्भ मला कळायला मिळतो की बाबासाहेबांच्या मनात एवढं कसं काय हे देशाबद्दल किंवा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. तर मला असं वाटतं कधी कधी एवढ्या कोवळ्या वयामध्ये एखाद्या लहान तरुणाची ज्याला म्हणलं की जी बुद्धी इतकी प्रज्वलित झालेली असते आणि तो कुठेतरी विशिष्ट अशा ध्येयाने प्रेरित झालेला असतो. आणि ते मला बाबासाहेबांच्यामध्ये पाहिलं की 13 साली जेव्हा ते बाबासाहेब गेले कोलंबिया, त्याच्यापूर्वी त्यांच्यावर एक संस्कार झाला होता. म्हणजे ते 4थीला इंग्रजी असताना त्यांना जे पुस्तक केळुसकर गुरुजींचं गौतम बुद्धाचं पुस्तक मिळालं होतं. बुद्धाचं चरित्र वाचून बाबासाहेबांच्या मनावर फार परिणाम झाला.
आणि बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक माणूस हा प्रज्ञावंत होऊ शकतो. बाबासाहेबांनी गौतम बुद्ध कसा प्रज्ञावंत होतो किंवा ज्ञान प्राप्त कशी होती याच्यामध्ये बाबासाहेबांच्यावर फार मोठे एक संस्कार झाले होते. कारण बाबासाहेबांनी जेव्हा शेवटी बुद्धांनी धम्म एक ग्रंथ लिहिला तर त्याच्यामध्ये एक आठवण सांगितली की मला माझे वडील रामायण वाच, महाभारत वाच, तर मला ते आवडत नव्हतं आणि मी वडिलांशी भांडण करायचो. मला ही पुस्तक आवडतं, पण ज्यांना त्यांना बुद्धाचं पुस्तक दिलं तर त्यांना ते फार आवडलं आणि मग त्या दृष्टीने मी विचार करायला लागलो. तर मला असं वाटतं की बुद्ध वाचल्यानंतर बाबासाहेबांनी एक गोष्ट घेतली की आपण देखील बुद्धासारखं प्रज्ञावंत होऊ शकतो आणि आपण देखील ज्ञानवंत होऊ शकतो. आणि तो अभ्यास त्यांनी जेव्हा कोलंबिया, कारण ते चरित्र त्यांनी अगोदर वाचलं होतं 13 सालाच्या अगोदर, आणि जेव्हा ते 13 साली गेले तेव्हा त्या पद्धतीनेच अभ्यास सुरू केला असं आपल्याला पाहायला मिळतं. बाबासाहेब म्हणजे त्या काळापासूनच प्रज्ञावंत होण्याचा त्यांचा प्रवास किंवा प्रज्ञावंत होण्याचा त्यांचा ध्येय असावा. बिलकुल. आणि मग संविधान सभेत म्हणजे देशाचे त्या काळचे सगळे प्रकांड पंडित होते आणि मला वाटतं बाबासाहेब सामाजिक श्रेणीचं जर आपण पाहिलं तर सगळे वरच्या समूहातले मॅक्सिमम सदस्य होते. तर या सदस्यांना बाबासाहेबांनी संविधान सभेत म्हणजे बिनतोड आपले मुद्दे त्यांच्या समोर ठेवून त्यांना गपगार करायची जी भूमिका होती बाबासाहेबांची, तर ती भूमिका नेमकी बाबासाहेबांना कशामुळे साध्य झाली, म्हणजे एवढा अभ्यास बाबासाहेबांचा कशामुळे? आता मी ज्यावेळी मागे जाऊन पाहायला लागलो तर बाबासाहेबांनी कसा अभ्यास केला असेल याचं मी कल्पना करायला लागलो. बाबासाहेब गेले, नंतर मग ते MA केलं, नंतर PhD केलं, लॉ केलं किंवा तुमचं DSc केलं, असं नाही आहे. तर त्यांनी मी कोलंबिया विद्यापीठात मला ही उत्सुकता असल्यामुळे बाबासाहेबांच्या प्रेमापोटी मी असं ठरवलं होतं. मी आमदार झालो आणि मला सुविधा निर्माण झाली. माझी मुलगी अमेरिकेत आहे तर तिने पण मला बोलवलं होतं म्हणून मी अमेरिकेला गेलो 2018 साली. आणि माझ्यामध्ये उत्सुकता होती की बाबासाहेबांनी ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते ते आणि अभ्यास करत होते त्या लायब्ररीमध्ये जायचं. तुम्हाला खोटं सांगत नाही का, मी गेलो अमेरिकेला, मी माझ्या आमदारकीचे पैसे मी असेच उडवले. नंतर एकदा इंग्लंडला गेलो आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेलो. पण मी अमेरिकेत जेव्हा कोलंबिया विद्यापीठात गेलो तर ती लायब्ररी मी पाहिली. मी अक्षरशः मी भारावलेलो होतो, म्हणजे मंत्रमुग्ध झालो होतो. त्या एक एक पायरी चढून बाबासाहेब कसे जात असतील, ते लायब्ररीत कसे बसत असतील, ते कुठे बसत होते ते पाहिलं. मग त्या लायब्ररीच्या बाहेर तिथे त्यांनी एक पुतळा बसवलेला आहे आता लोकांनी, आणि त्या पुतळ्या मग तिथे गेलो. तर तिथे दर्शनातलं तर सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की इंडियन माणसं आली. माझ्यावर माझी मिसेस होती भारती, नंतर माझे नातू होते अश्विन आणि तनिष्का. तर आम्ही जेव्हा तिथे पुतळ्यावर आलो तर सगळे लोक बाहेर इंडियन, कोणीतरी मग पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे लोकांना कळल्यानंतर मला विचारायला लागले, त्यांची चर्चा केली. पण मी त्या पुतळ्याच्या खाली जे वाक्य होतं ना ते वाचून मला फार आश्चर्य. त्यात लिहिलं होतं की डॉक्टर B.R. आंबेडकर किंवा भीमराव आंबेडकर सिम्बल ऑफ नॉलेज असं ते तिथे लिहिलं होतं. म्हणजे अमेरिकेच्या एवढ्या जागतिक कीर्तीच्या त्या विद्यालयामध्ये त्या संस्थेमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि तिथे सिम्बल ऑफ नॉलेज म्हणून दिले. तर बाबासाहेब हे सिम्बल ऑफ नॉलेज कसे झाले याची उत्सुकता होतीच.